ज्या ज्यावेळी माणुसकीचा जिवंत झरा हा वाहण्यास सुरुवात होते त्या त्यावेळी आपल्या असे निदर्शनास येते की मनुष्य हा लिंग, जात, धर्म सगळे काही विसरून फक्त माणुसकीचा प्रत्यय देत असतो आणि एकमेकांना मदत करीत असतो। मराठवाड्यातल्या माहूर येथे एक गरीब कुटुंब राहत होतं, ज्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे जंगलांमध्ये बोरी गोळा करणे आणि त्या बोरींची मीठ लावून विक्री करणे, यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा। वडील नसलेलं हे कुटुंब, एक छोटी बहीण आणि भाऊ आणि त्यांची आई असं तिघाचं हे छोटंसं कुटुंब। आई म्हणजे कुटुंब प्रमुख आणि श्रावण म्हणजे त्यांचा मुलगा आणि अर्चना म्हणजे त्यांची मुलगी। अशातच श्रावणला पोटाचा एक विचित्र आजार जडला आणि श्रावण हा बिछाण्यावरती पडला। सुमारे 4 ते 5 वर्षेपर्यंत त्याने संपूर्ण महाराष्ट्रातले दवाखाने पालथे घातले। बहीण अर्चनाने आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि भावाचा दवाखाना हा शेवटच्या श्वासापर्यंत केला आणि अखेर अमरावती येथे श्रावणची प्राणज्योत मालवली। तदनंतर गरीब आई आणि बहीण ह्या दोघी कसाबसा आपला संसार हा रेटू लागल्या आणि अशातच पॉवर ऑफ मीडियाच्या सहकार्याने माहूर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार इलियास बावानी यांच्याशी चर्चा झाली। त्यांनी नगरपंचायत माहूरचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांना घेऊन मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याशी चर्चा केली आणि उघड्यावर असलेल्या या संसाराला मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला। 15 दिवसांपासून माहूर येथे प्रचंड पाऊस झाला होता, त्यामुळे या मायलेकींना घरामध्ये झोपणेसुद्धा अवघड झाले होते। असे छप्पर नसलेल्या या कुटुंबाची वाताहत इलियास बावानी यांना बघविता आली नाही आणि बघतासुद्धा आली नाही। त्यांनी तात्काळ वैजनाथ स्वामी यांच्यासह धरमवाडी येथील त्यांच्या झोपडीवजा घराला भेट दिली आणि त्यांचे घरकुल हे शासनमान्य घरकुल करून देण्यासाठी अवघ्या 4 ते 8 दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली। एका आदिवासी कुटुंबाची ही अवस्था बघितल्यानंतर डोळ्यातून पाणी पडावं अशीच काहीशी अवस्था या कुटुंबाच्या घरी गेल्यावरती होते। इलियास बावानी यांनी समाज, जात, धर्म इत्यादी न पाहता या गरीब कुटुंबाच्या मदतीला, त्याच्या हाकेला ओ दिला, त्याबद्दल संपूर्ण माहूरवासियांच्या वतीने आणि मराठवाड्याचे पॉवर ऑफ मीडियाचे मराठवाडा सदस्य वसंत कपाटे, पॉवर ऑफ मीडियाचे माहूर तालुकाध्यक्ष विजय आमले, महाराष्ट्र राज्य संघटक संदीप बाजड आणि अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी इलियास बावानी, नगरपंचायत माहूर आणि मुख्याधिकारी विद्या कदम यांचे आभार मानले। या कुटुंबाला आज जी गरज आहे ती स्वतःच्या घरकुलाची आणि हे घरकुल देण्याचा मानस व्यक्त केलाय तो इलियास बावानी यांनी। त्यांच्या या कार्याला त्या कुटुंबाचे एक जवळचे सहकारी म्हणून सर्वांनी हातभार लावावे अशी विनंती विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।